जेव्हा मन थकते तेव्हा श्रद्धा उभी राहते आणि श्रद्धेला विठ्ठलाची जर साथ मिळाली तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाते. अगदी बरोबर. आणि विठ्ठल हा फक्त देव नाही, तर तो संयम, साधेपणा आणि समर्पण याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनातले बोल या पॉडकास्टमध्ये. आजच्या विशेष भागात मी प्रिया आणि मी शर्वरी आलो आहे मनापासून संवाद साधायला आजच्या विशेष भागात आषाढी एकादशी या विषयावर. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर तो भक्तीशी जोडणारा आणि विचारांना नवी दिशा देणारा दिवस आहे. अगदी बरोबर आहे. माहितीये का, आजच्या या धावपळीच्या मोबाईलच्या या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगामध्ये वारकरी सेवा आपल्याला हे शिकवते की पावलांनी विठ्ठल गाठण्यापेक्षा मनाने चिरंतन त्याचा ध्यास केला की विठ्ठल हा मिळतोच. अगदी बरोबर. चला तर मग जाणून घेऊया आषाढी एकादशीचं महत्त्व, वारकरी संप्रदायाची चालत आलेली परंपरा आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल आजच्या या विशेष भागामध्ये. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असं म्हणतात. अशी मान्यता आहे की या दिवसापासूनच विष्णू भगवान योग निद्रेत जातात आणि म्हणून याला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. हो, अगदी बरोबर आहे. आणि ह्या दिवसाला महाराष्ट्रात अतिशय महत्वाचं आहे. ह्या दिवशी जे वारकरी मंडळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. हो, आणि ही परंपरा महाराष्ट्रात अनेक शतकांपासून वर्षानुवर्ष अखंड आणि अविरतपणे सुरू सुरू असते. आहे. त्यालाच भक्ती सेवा पण म्हणतात आणि भक्ती यात्रा असं देखील संबोधल्या जातं. खरी आहे ही गोष्ट. कारण अध्यात्माचे रूप अनेक आहेत. अध्यात्म हे तुम्हाला भक्तीला कृतीत आणण्याचं काम करत असतं. आणि वारकरी संप्रदाय ही परंपरा वारीच्या गर्भी अखंड आणि अविरतपणे सेवाभावाने अगदी शतकानुशतकांपासून करत आहे. अगदी बरोबर. आणि ह्या वारीमध्ये ना अगदी त्यांच्याकडून जर काही आपण शिकू शकतो तर समता, बंधुभाव, अहंकार सोडून देणे, आणखीन काही अतिशय प्रेरणादायी जी मूल्ये आहेत, जसं की अगदी आत्मनियंत्रण, ह्या सेवाभाव, ह्या सगळ्या गोष्टी सगळं वारकरी संप्रदाय शिकवतात आणि स्वतः सुद्धा शिकतात. म्हणून ही वारकरी यात्रा म्हणजे विठ्ठलाची सेवा अगदी आयुष्यात सार्थक ठरते. अगदी बरोबर. एकादशीला या वाऱ्या बघितल्या की मन कसं प्रफुल्लित होतं. तुला सांगते प्रिया, टाळ मृदुंगाच्या गजरांमध्ये अबीर गुलाल यांच्या वर्षावासही जेव्हा विठ्ठल नावाचा गजर होत असतो ना, तेव्हा ते दृश्य पाहणं अगदी खूप रमणीय सुंदर असतो. आणि विठ्ठल 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 हा जो नामस्मरण आहे, हा जो घोष आहे, याच्या मागे एक शास्त्र सुद्धा आहे. हो का? काय असेल ते शास्त्र? तुला सांगते, विठ्ठल नाम जप आणि त्याचा हृदय आणि आपल्या मनाचा आणि शरीराचा खूप जवळचा संबंध आहे. अगदी बरोबर आहे. आजच्या मानसशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलं जातं की नामस्मरण हे तुमच्या ताणतणाव कमी करण्यासाठी अगदी उपयोगात पडतं बरं का. हे त्याच गरजेचं आहे. हो. आणि जेव्हा आपण विठ्ठल 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 हे नाम स्मरण करतो, तेव्हा आपलं मन, हृदय आणि शरीर एका लयीत येतं. आणि ही जी लयबद्धता आहे, ही हळूहळू तुमच्या मनातला जो राग आहे, द्वेष आहे किंवा मत्सरही आहे, ती भावना हळूहळू तुमची बोथट होत जाते. म्हणजेच काय, तर राग मौन होतो आणि आपलं मन, आपला आत्मा शांत होण्यास मदत होते. तेच आहे. आणि बघ, ही गोष्ट आज मानसशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर वेगळ्या पद्धतीने सांगतात आणि याचा शोध आपल्या संतांनी कितीतरी वर्ष आधीच लावलेला होता. हो, म्हणजे आपले संत फार महान होते. ज्ञानी होते. येस. आणि त्यांना माहिती होतं की शरीराचा, मनाचा आणि मस्तिष्काचा संबंध जो आहे, तो नामस्मरणाने किती छान पद्धतीने त्याची सांगड घालता येते. आणि म्हणूनच विठ्ठलाचं जे नामस्मरण आहे, अखंड नामस्मरण आहे, ते करणारे वारकरी बघ, त्यांचं मन, त्यांचा भाव आणि त्यांचं समर्पण किती वाखाणण्याजोगं असतं. अगं त्यांच्या वागण्यातूनच दिसून पडतो. जेव्हा ते वारकरी मंडळी वारी करत असतात, तेव्हा ते एकमेकांचे पाया पडतात
जेणेकरून अहंकाराची भावना येऊ नये. सेवा करतात दुसऱ्यांची, की दुसऱ्यांचे पाय दुखत आहेत, तर सेवाभाव, हा आदरभाव, हा सुद्धा, आणि अहंकाराची पण भावना येत नाही. कारण मी करतो, मी ईश्वराची सेवा करतो, ही भावना जागृत न होण्यासाठी एकमेकांचे पाया पडतात. आणि गंमत म्हणजे त्यांच्यामध्ये अशी भावना आहे की आपल्यासोबत विठ्ठल सुद्धा येत आहे पंढरपूरला. आणि जेव्हा ते विठ्ठलाचं दर्शन घेतात, तेव्हा ते विठ्ठलाचे पाय धरतात, की पायी चालून चालून आणि इतके युगानुयुगे तो विटेवर उभा आहे, तर या विठ्ठलाचे पाय धुतले असतील. मग म्हणजे विरोधाभास थकलेले ते असतात. हो, इतक्या मैलांचा प्रवास करून ते तिथे जातात. पण पाय कोणाचे लागतात? विठ्ठलाचे. विठ्ठलाचे. पण अगदी विठ्ठलाचे दर्शन घेतात क्षणीच पण तो जो थकवा आहे तो पण दूर होतो. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच कित्येक अभंगामध्ये सांगितलेलं आहे ना, की "भेटी लागी जीवा माऊलीची आसर." अगदी पूर्ण वर्षभर वाट पाहिल्यानंतर ही आषाढी एकादशीची जी वारी आहे, ती हे लोक करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाने कृतकृत्य होतात. हो, आणि त्याचप्रमाणे या आषाढी एकादशीमध्ये या दिवशी नामस्मरण करतात, विठ्ठल विठ्ठल. तर यामधून काय होतं, तर तुमच्या शरीरापेक्षा तुमचं मन लवकर बरं होतं. लवकर बरं होतं. मनाला काय झालं आहे, तर मनाला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जो ताण आहे, तणाव आहे, मनाचं जे एक्झर्शन होतो आहे, डिप्रेशन म्हणा, तुमचे निगेटिव्हिटी म्हणा, या सर्वांवर जर मात करायची असेल तर नामस्मरण. मग तुम्ही विठ्ठलाचे करा, मग तुम्ही रामाचे करा, मग तुम्ही कृष्णाचे करा, तुम्ही ज्या देवांना मानता त्याचे नामस्मरण करा. बघा मग कशी पॉझिटिव्हिटी तुमची प्रफुल्लित होते. पण आता खरा प्रश्न हा आहे, की आताची जी तरुणाई आहे, ही इतक्या वर्षांपासून चाललेल्या जे वारकरी परंपरा आहे, वारीची जी परंपरा आहे, ती खरंच अखंडपणे सुरू ठेवेल? कहाणी सुरू ठेवणार, कारण की ही जी अखंड परंपरा जी पूर्व कितीतरी वर्षांपासून शतकानुशतके सुरू आहे, ती पुढेही सुरूच राहणार. आणि आजच्या पिढीला नामस्मरणाचं आणि वारीचं पण महत्त्व पटवून सांगायला हवं. हो, पटवून सांगायला त्यांना पटेलच. आता नाव का जपावं, हे आताच्या पिढीला कसं सांगणार? ह्याच्या पिढीला याप्रमाणे सांगतात, की त्या नामस्मरणामध्ये जी अपरिमित शक्ती आहे ती कुठल्याच दुसऱ्या कृतीमध्ये नाही आहे. देवाचं नामस्मरण, आध्यात्मिकता, त्यांचं वाचन, चांगल्या गोष्टींची कृती, सेवाभाव, आणि ह्या सगळ्या चांगल्या सद्गुणांमधून त्यांची जी कर्म घडतात ती त्यांनाच उपयोगात पडेल. त्याचे जे रिझल्ट येतील ते पॉझिटिव्ह राहतील, आणि त्याचे ते रिझल्ट त्यांनाच समोर नेण्यात मदत करतील. आणि हे ना आजकाल या जनरेशन मधून नक्कीच करतील ते, आणि नक्कीच पाहायला मिळेल. पण वारकरी परंपरेत नामस्मरणाचा अर्थ याहीपेक्षा खोल आहे. तसं बघ, विठ्ठलाचं नामस्मरण करत असताना आपण देव बदलत नाही, आपण स्वतःला बदलतो. आपल्या मनातल्या चिंता, राग, द्वेष, मत्सर या भावना हळूहळू पुसत होत जातात आणि नामस्मरणामुळे एक विश्वास जागा होतो की मी एकटा नाही. म्हणूनच म्हणतो, जिथे नाम आहे तिथे धैर्य आहे, आणि जिथे धैर्य आहे तिथे विठ्ठल आहे. अगदी नक्कीच. आणि विठ्ठल जिथे जिथे तिथेच कटुता नसते, तिथे प्रेम असतं. आणि म्हणून वारकरी म्हणतात ना, की जर मनात विठ्ठल असेल, तर ओठांवर कटुता येत नाही. अगदी बरोबर आहे. हृदय ज्याप्रमाणे 24 घंटे अविरतपणे काम करतं, तसेच ही संतांची शिकवण आहे की आपणही विठ्ठलाचं नाव सतत आपल्या ओठांवर असावं. एक इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे, की मनुष्याचं हृदय जे आहे, ते अखंडपणे धडधडत असतं आणि त्याचबरोबर आपलं विठ्ठलाचं नामस्मरण पण अखंडच सुरू राहावं ही संतांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी नामस्मरण हा विषय शोधून काढलेला आहे. आणि कसं आहे, जिथे विठ्ठलाचं नामस्मरण असतं तिथे मनात कटुता येत नाही आणि जिथे विठ्ठल असेल तिथे आयुष्यात अंधार टिकूच शकत नाही. अगदी बरोबर. आणि काय सुंदर वाक्य आहे शर्वरी, की जिथे अगदी अंधारच राहतो, म्हणजे ईश्वर हा प्रकाशवान आहे, आपल्या विचारांमध्ये प्रकाश प्रफुल्लित करतो, आणि त्यासाठी आपल्याला नामस्मरणाची जोड असणं गरजेची आहे. आणि आषाढी एकादशीचा दिवस असा आहे, वन्स अगेन आपल्याला एक चान्स मिळतो आहे की ईश्वराची उपासना करत ईश्वराच्या सानिध्यात जाणं, नामस्मरणाची जोड घेणं, जेणेकरून आपल्या
जीवनामध्ये एक चांगला प्रकाश येऊ. आणि विठ्ठल हा फक्त देव नाही आहे, तर तो हृदयात स्थित असलेली करुणा, संयम आणि प्रेम आणि विश्वास आहे. ही पण भावनेचे रुजू. खूप सुंदर. आणि माहितीये का, या वारकरी संप्रदायामध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी घडतात जे वारकरी संप्रदायानंतर त्यांचे अनुभव शेअर करतात. जसं एक मागे मी असा अनुभव होता की वारकरी संप्रदायामध्ये एक व्यक्ती जो वारकरी म्हण वारकरी जो होता त्याने बघितलं की एक आजोबा बाजूला बसले आहेत. त्यांना चांगलं नव्हतं होत. तर त्या वारकरीने मदत होऊन समोर येऊन त्यांची मदत केली. त्यांना त्यांचे पाय दाबले. त्यांना स्वतःचं जेवण त्यांनी दिलं आणि त्यांना सोबत घेऊन ते हळूहळू वारीला पुढे गेले. आणि नंतर त्याने जेव्हा विठ्ठलाचं दर्शन केलं त्याच रात्री विठ्ठल त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे वेड्या, तू तर माझी सेवा वारीमध्येच केली आहे. तर अशा प्रकारे सुद्धा त्यांना आशीर्वाद मिळाला विठ्ठलाचा. अगदी बरोबर आहे. आणि असे अनेक अनुभव आपल्याला बघायला मिळतात या वारकरी लोकांमध्ये, की मागे एक पाहिलं होता हरणाचा एक कळप हो. पूर्ण त्यांनी वारीची जी वारकरी होते त्यांना पूर्ण प्रदक्षिणा घातली होती. आणि हरणांनी सुद्धा त्यांच्याबरोबर वारकऱ्यांच्या बरोबरीने वारीमध्ये जो केला जाणारा फुगडी झिम्मा हे जे प्रकार आहेत, हे हरणांनी सुद्धा त्यांच्याबरोबर नृत्य केलं होतं. असे सुद्धा अनेक उदाहरण आहेत. आणि म्हणून ही जी भावना आहे, की विठ्ठल हा सुद्धा आपल्या भक्तांबरोबर पंढरपूरला जायला निघतो. तो पण वारीमध्ये कुठेतरी असतो. ही भावना या गोष्टींची, या ज्या गोष्टी घडतात, साक्ष आहे ही, की विठ्ठल अविरतपणे तुमच्या सोबत आहे. अगदी बरोबर. खरंच आहे. म्हणून आषाढी एकादशी या दिवशी जो काही उपवास घडतो आपल्याला, त्या उपवासामध्ये सुद्धा ईश्वराची म्हणजे विठ्ठलाचं सतत नामस्मरण करणं अगदीच योग्य आहे. सर्वांनी आपल्याला तर जसं जमत नाही पंढरपूरच्या वारीला जाणं, तर आपण घरी राहून देखील विठ्ठलाची उपासना करू शकतो. त्याचं सतत नामस्मरण करू शकतो. टीव्हीवर तर बघतोच आपण की कुठपर्यंत पूजा आलेली आहे, कोण पूजा करत आहे. आपणही भक्तिभावाने नमस्कार करून आपली सेवा विठ्ठलांपर्यंत पोहोचवू शकतो. बघ ना प्रिया, दिवसातून आपण मोबाईल किती वेळ अनलॉक करतो, किती वेळ सोशल मीडियावर जातो आणि सतत प्रत्येक नोटिफिकेशनला उत्तर देत राहतो. पण मनाचं दार उघडण्याकरता आपण किती वेळ देतो? कधीच देतच नाही. देतच नाही. अगदी. आणि नामस्मरण ही मनाचे दरवाजे उघडण्याकरताची चावी आहे. आणि त्याकरता नामस्मरण जर तुम्ही करत राहिलात, तर तुम्हाला चमत्कारांची अपेक्षा नका करू नामस्मरणाद्वारे. चमत्कारांची अपेक्षा नाही आहे. पण जीवनात काहीतरी तुम्हाला आधार देणारा, जीवनातला प्रकाश काय आहे हे जाणून देणारी एक संधी आहे नामस्मरण म्हणजे. संकट दूर होतीलच याची हमी नाही आहे. पण संकटांना तुम्ही धैर्याने, धीराने सामोरे जाल याची तुम्हाला नक्कीच शाश्वती यातून मिळत असते. अगदी खरंच आहे. आणि जे लोक नामस्मरण करतात ना त्यांना हा अनुभव पण असेल. म्हणूनच तर वारकरी म्हणतात ना, की विठ्ठलाचं नाव ओठांवर आलं की आयुष्यातली चिंता थोडी कमी होते आणि आयुष्याचं जे ओझं आहे ते हलकं वाटायला लागतं. हो, आणि मन प्रफुल्लित होतं, एनर्जी येते आणि दुःखाला सामोरं जाण्याची एक ताकद येते. आणि अशातला भाग नाही आहे, की विठ्ठलाचं नामस्मरण किंवा वारकरी संप्रदाय फक्त भक्ती मार्गावरच नेतो हे तुम्हाला. तर तो तुम्हाला तुमच्या कर्तव्याची पण जाणीव करून देतो. पुंडलिकाची गोष्ट माहिती आहे ना हो, तुला? आणि काय सुंदर गोष्ट आहे ती. पुंडलिक जेव्हा तो आई-वडिलांची सेवा करत होता ना, तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाला आपण तर ईश्वराला तर हातातलं काम सोडून अरे ईश्वर आला म्हणून ईश्वराची सेवेसाठी पुढे जाऊ. पण पुंडलिकाने प्राधान्य आपल्या आई-वडिलांना दिलं हो. आणि विठ्ठलाला वीट दिली, की "अरे बाबा रे, तू इथे उभा राहा. माझ्या आई-वडिलांची सेवा झाली, की मी तुला तुझी सेवा करेल बा म्हणून." हं. आणि तो उभा राहिला. आजकाल आपण काय करतो, की नोटिफिकेशन सतत हातात मोबाईल असतोच. कोणतेही नोटिफिकेशन आलं की त्याला पटकन रिप्लाय करतो. आणि आपले आई वडील जे घरात आहेत त्यांनी आवाज दिला किंवा त्यांनी थोडा वेळ बस रे बाबा म्हटलं किंवा थोडा वेळ दे रे बाबा म्हटलं तरीही आपण त्यांना वेळ देत नाही. तर हे त्या पुंडलिकाच्या गोष्टीमधून शिकण्यासारखं आहे. ईश्वर त्यांना सुद्धा आशीर्वाद देतो बरं का. तेच आहे. आणि मुखात सतत विठ्ठलाचं नाव आणि हातांनी सतत आई-वडिलांची सेवा असा करणारा पुंडलिक जेव्हा विठ्ठल आला, तेव्हा त्याला काय सांगतो, की "बाबा रे, तू थांब थोडासा." आणि विठ्ठलही शहाण्यासारखा त्याने दिलेल्या विटेवर योगी 28 विटेवरी उभा
मामागी रखुमाई दिसे दिव्य शोभा. आहे ना. आणि आस्था गायक तो विठ्ठल त्या पुंडलिकाच्या माध्यमाने इथे सुभा आहे आणि आपल्या असंख्य लाखो करोडो भक्तांना अजूनही दर्शन देतो आहे. दर्शन देतो आहे, आशीर्वाद देतो आहे. आणि आजही लोक किती जातात ना, अगदी वारकरी संप्रदायामध्ये सेवा करायला, निस्वार्थपणे सेवा करतात ईश्वराची. आणि ही सेवा त्यांच्या त्या वारकरी पायी चालण्यातून दिसून पडते. गाडीतून जाणं हे कधीही सोयीस्कर ठरतं, पण वारकरी पायी मार्गाने चालत त्या ईश्वराला भेटतात आणि ईश्वराचं दर्शन घेतात. आणि म्हणून तर संतांनी नामस्मरणाला, विठ्ठल दर्शनाला, वारीला इतकं महत्व दिलेलं आहे. कारण धन, करिअर, पैसा हे तुम्हाला सुख देतं, पण तिथे एक पण असतो ना, चिंता तुमची आयुष्यातली कमी जी होते ती या नामस्मरणाने होते. ती ही विठ्ठल कमी करतो. आणि करिअर तुमचं आयुष्य नक्कीच घडवतं. पण माणूस घडवण्याकरता जे सामर्थ्य तुम्हाला देतो ते हे नामस्मरण देतं. नामस्मरण देतो. अगदी बरोबर आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ते जे चालत राहतात हे विठ्ठलाचं दर्शन घेतात, त्यांचंच ते दर्शन आपल्याला चांगलं कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतं. आणि ह्या नामस्मरणाने ज्याप्रमाणे तू सांगितलं ते आपल्याला चांगल्या कर्मातून चांगले रिझल्ट देतो. खरी गोष्ट आहे. आणि संतांनी आणि आधीपासून सर्वांनी आपल्याला सांगितलेलं आहे की नामस्मरण किंवा उपासना ही उपासापेक्षाही जास्ती महत्वाची आहे. उपास कधी होईल, कधी होणार नाही, पण नामस्मरण आणि ही जी उपासना आहे, पायी चालत वारीला जाणं, आता सगळ्यांना नाही ते शक्य, पण नामस्मरण हे तर नक्कीच सगळ्यांना शक्य आहे. तर या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मला वाटतं की या सर्वांनी हा संकल्प घ्यायला हवा की नामस्मरण सतत करत राहायला हवं, जेणेकरून त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावरही खूप चांगला प्रभाव पडेल आहे. अगदी बरोबर. आषाढी एकादशी परत एकदा आपल्याला चान्स मिळालेला आहे ईश्वराजवळ जाण्याचा, ईश्वराशी निगडीत होण्याचा आणि आपली चांगली कर्म प्रस्थापित करण्याचा एक चांगली संधी आलेली आहे. तर आपण या चांगल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊया आणि ईश्वराची सेवा करू. चातुर्मासाचा प्रारंभ होतो आहे आणि असं म्हणतात की देवशनी एकादशीला आता भगवान विष्णू योग निद्रेत जाणार आणि आपला पूर्ण कारभार जो आहे तो भगवान शंकरावर सोपवणार. आणि इथून श्रावण मासापासून ते काय म्हणतात त्याला टेक ओव्हर करतील आहेत अच्छा. या सृष्टीचा कारभार जो आहे तो. आणि याच्याकरता ही जी आहे आषाढी एकादशी जी आहे इथून ही सुरुवात होणार आहे. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि परत आपण लवकरच भेटू नव्याने आपल्या नवीन पॉडकास्ट बरोबर. विषय कळेलच कळेलच तुम्हाला. आषाढी एकादशी हा जो सोहळा आहे, मी सोहळाच म्हणेल याला प्रिया, कारण याने अनेक मनं जोडली जातात. आणि आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे या निमित्ताने आपण आषाढी एकादशीचं महत्व सांगितलं. हा भाग आपल्या श्रोत्यांना नक्की आवडला असेल अशी मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला आमचा हा आजचा भाग आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा सर्वांबरोबर आणि सबस्क्राईब करा. अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आजच्या पिढीला आवश्यक आहेत माहिती होणं, त्या गोष्टींसह मी आणि प्रिया पुन्हा एकदा सर्वांना भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.